आता आपला टकमक टोक झालाय. आता नेक्स्ट स्पॉट बघू आपलं काय. आणि आता सर्वांना भूक लागली, आणले खायला खाऊया जरा आणि नंतर पुढचा प्रवास चालू करूया. आणि आता वाजले तर 8:35 आहेत. 8:35. आणि या आहेत सह्याद्रीच्या रांगा. पण आता फॉग आहे म्हणून दिसत नाही. आता आपण फर्स्ट जाणार आहे समाधीकडे आणि तिकडे जाऊन नंतर ते सभाभराची बाजारपेठ आहे आणि जे सभाभराची महाराजांची तिथे आपण नंतर जाऊ. धान्यकोठा सगळं तिकडे आहे. हां धान्यकोठा सगळं तिकडे येते. पहिले आपण समाधीला जाणार आहेत. सो इथे पण आता काही स्ट्रक्चर आहे पहिल्याच्या काळातला. खूप मोठा असेल पहिले, गेले. आपण पोचलो आहोत जगदीश्वर मंदिर आणि आपल्या राजाच्या समाधीपाशी. इथली शांतता खूप काही सांगून जाते. रायगड बघणं म्हणजे एक सहल नाही, तर ही एक वारी आहे. सो आता आपण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे आणि इथं आल्यावर एक वेगळा अनुभव घेतलाय का. एकदम थंड आहे, पूर्ण थंड आहे. आम्ही सॉक्स काढलेत, शूज काढलेत, पूर्ण थंड आहे. त्या साईडला पूर्ण थंड होतं. रायगडाचे काम पूर्ण झाल्यावर महाराजांनी प्रसन्न होऊन हिरोजींना विचारले, हिरोजी इतका सुंदर किल्ला बांधलात, काय बक्षीस हवंय? त्यावर हिरोजींनी स्वतःसाठी धन दौलत न मागता फक्त एकच विनंती केली, महाराज जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर माझे नाव कोरण्याची परवानगी द्यावी. त्या पायरीवर आजही आपल्याला सेवेचे ढाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे कोरलेले दिसते. याचा अर्थ असा की जेव्हा महाराज मंदिरात दर्शनाला जातील तेव्हा त्यांच्या चरणाची धूळ आपल्या नावावर पडावे इतकी मोठी भक्ती त्यांची होती. हा आहे महाराजांचा वाघ्या पुतळा. आता आपण चाललो आहेत जगदीश्वराच्या मंदिरामध्ये.
आईस्क्रीम पोरांना तुम्हाला आईस्क्रीम खायचंय पोरांना आईस्क्रीम खायची तुम्हाला आता आपण जी बघतोय ती आहे बाजारपेठ इथे सर्वांचं जे सगळ्याचे सर्व दुकानं वगैरे बाजारपेठ अन्नधान्य जे व्हायचं ते इथे सर्व करायचं बाजारपेठ म्हणजे तेव्हाच्या काळात भाजीपाला हां भाजीपाला कुठलं गडाचं पाणी रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ हे शिवकालातील प्रगत स्थापत्यशास्त्र आणि व्यापार नियोजनाचे एक उत्तम उदाहरण आहे. सो ही आहे महाराजांच्या दरबारची एंट्री एवढी ह्यूज एंट्री. आता आपण आलो आहोत गडाच्या सर्वात पवित्र ठिकाणी राज दरबार. याच ठिकाणी 350 वर्षापूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. इथे उभं राहिल्यावर आजही अंगावर काटा येतो. समोरच ती मेघडंबरी आणि तिथे असलेलं महाराजांचं सिंहासन. जणू आजही महाराज तिथे बसून प्रौढ प्रताप सुंदर या ललकारीचा स्वीकार करत आहेत असं वाटतं. असं काय आहे जय महाराजांचा राज दरबार आणि इकडूनची एक आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं उभे राहून आणि त्या कोपऱ्यामध्ये जाऊन जो काय बोल शांत तर इकडे ऐकायला येईल. पण आता तो ऐकायला येणार नाही कारण इथं खूप जास्त गर्दी आहे तर शांत पाहिजे. त्यामुळे आता ते वॉक नाही करणार कारण खूप पर्यटक स्थळ चाललं त्यामुळं. आणि आता आपण पाठच्या भागामध्ये हे सगळं वरती आता आपण हा चष्मा लागलेला आहे म्हणून गरज मी चष्मा घातला म्हणजे आता मला आपण काय तसं राजवाडा
भुयारी मार्गे तुम्हाला नेतो जाताना. भुयारी मार्ग का चालू आहे का? ऋषिकेशला खूपदा ऋषिकेश आलो तर सर्व माहिती आहे. आपण बघत आहात रायगडावर असलेले धान्य कोठार. गडावर दीर्घकाळ वेढा पडला तरी अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी तिथे मोठी कोठारं आहेत. धान्य कोठार आहे. आता काय असतं त्यामध्ये? असणार पण काय दिसेल तर पाहिजे काय दिसेल. इथं पण बघ. टाकून बघ ना तेव्हा दिसेल ना पागल. टॉर्च मारू का? हे किती ह्यात पैसे टाकले तरी पैसे म्हणजे फुले. माझे मित्र लय भारी सांगितले आता आठवत नाही मला काही. हा काय? समोर हा रोपवे स्टेशन आहे. आजोबाच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडेल पण या जावळीच्या जंगलात हत्ती मोकाट सोडला तर हा सापडणं कठीण. म्हणजे हत्तीसारखा प्राणी हा जंगलात सोडून दिला आणि तो इथे एक्स्ट्रा आहे, वॉशरूम पण आहे. नाही अजून जास्त डबल आहे. इकडे पण डबल आहे. आम्ही जस्ट सेंटर करणार आता सिक्रेट गुफामध्ये बघू काय आहे ह्या गुफामध्ये. मी दुसरा लागेल जरा. तू उडी मारण्यास का आता? लागला डोक्याला. ए खाली वर आहे डोक्या लागेल. इथे लागेल रे. काय पुढं आलं का? बरोबर आहे ते एक माझ्याकडे. हे पुढे हे मंदिर होता का? हे मंदिर आहे. आता आम्ही खाली आलो. दाखव रे बाहेर साईडला. ही दुसरी टॉर्च कर ना, दुसरी मोठी कर ना. तर पसरत दिसलं का? हा दिसलं. हा आता आलो नाही चालू. एवढं उभं आहे. हो एवढंच आहे. नाही काय मंदिर होतं का हे? हा?
देव देव ठेवायचे बोलतात ते लोक. देवघर आहे दिसलं? दिसलं? देवघर दिवे. इथं आतमध्ये आलो तर पूर्ण थंड थंड वाटते. सिक्रेट गुफा कोणती आहे मग? हा? मावळला तो दुसरा रस्ता कुठं? अजून एक आहे, दाखवतो. Open आणि करू वरती आता. पूर्ण थंड आहे. चला वरती. सो आम्ही बाहेर आलेलो आहे. आम्ही तिकडून उतरून खाली आलोय. हा कुठली नदी आहे रे? काय तलावाचं नाव काय? कुठला तलाव आहे? आता आपण आहेत गंगासागर तलावाच्या येथे. शिवराज्याभिषेकाच्या वेळी सप्त नद्यांचे आणलेले पवित्र पाणी याच तलावात मिसळलेले गेले होते. भावा इथं ते तसं फील झालं रे. कसं? ते याच्यासारखं कसं? ते संभाजी महाराजांनी ते सिंहासोबत कुस्ती केली. हा खाली पडलेलं ना? तसं वाटलं मला आता ते. ते मूवी दाखवलं असंच ना? मला ते जरा मोठं वाटलं जरा. हे देखरेखसाठी फक्त देखरेखसाठी. ह्याच्यावरती पण नाही. पण ते ह्याच्यावरती 3 होते, ते तुटले. आता 2 आहेत. आता आपल्या खालचं बघू आपण ते. अशी देख ना. हा, केल्यावरती देखरेख. किल्ल्यावर दुश्मन बघायसाठी आपण तिकडे पण जाऊ आता. काय? वा, रस्ता पण असं रस्ते पण असे भारी आहेत. हे आरामात आहे रे काढू. तो आम्ही खाली आलो ना पाहिजे. पलीकडे होतो, आता इकडे आलो. पहिले कुठं होतो? वरती होतो ना आपण. वरती हा मग याच्या वरती होतो आपण. हा ना मग हा, अरे बरं, राईट. आता तिकडे होता, तिकडे पण रस्ता आहे. प्रजापती स्वर्णरत्न त्रिपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा महाराजांचा नाही बोलले. आता बसलोय पिठलं भाकरी खायला. पॅक कर. सॉरी पण स्वतः पण खाणार आहेत पिठलं भाकरी आणि कांदा. झुणका भाकरी पिठलं भाकरी मोठी. हा झुणका भाकरी पिठलं भाकरी दोन्ही बोलतो. आपलं आपलं इंट्रोडक्शन द्या. झुमका भाकर वेगळी असते, पिठलं भाकर वेगळी असते. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे. झुमसून भाकर आता आमचं पिठलं भाकर तांदळाची भाकर आम्हाला वाटलेलं का करा चालू. आम्हाला वाटलं होतं का बाजरीची भाकर आहे ना, पण आली तांदळाची भाकर. ते सर्व आम्ही आता एन्जॉय करतो. वैभवनी चटणी खाल्ली, तो ठेचा होता. त्याला वाटलं लसणाची चटणी आहे. एक नंबर भाव. काय कसं वाटतं मग? आज मी टेस्ट नाही केला. एकदम आता मी पण टेस्ट करतो. भाई जसं आमचं पिठलं भाकर खाऊन हे खाऊन टाक. हे बघा राहिले गे म्हण्या. अरे कोणाची राहिली? ये भाई हे काय होतं हायबामध्ये. एक एक घास खाऊ. तर जसं आमचं पिठलं भाकर खाल्लंय. कसं होतं मग पिठलं भाकर? जाम भारी ना. 2-2 भाकरी खाल्ल्या सर्वांनी. 2-2 भाकरी किती खाल्लं तुम्ही? 3-3. एकदम गार नाही घेतला. मी 2 खाल्ले, 3-3 खाल्ला. मस्त होतं मग. चटणी पिठलं भाकर. थोडं आराम फरून झालं आणि म्हटलं आता 12:46 पावणे 1 झालेत. आणि आता आमचा नेक्स्ट जो स्टॉप आहे तो आहे हिरकणी ब्रुज. तर तिकडे आपण जाणार आहे आणि तिकडे एक्सप्लोर करणार आहेत. आजचा दिवस खूपच मस्त चालला आहे. किल्ले रायगड आम्ही फिरतो आहे, खूपच भारी मस्त. आणि इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर
ब्लॉगला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की जय शिवायला विसरू नका. आणि कदाचित होऊ शकतं का हा जो ब्लॉग आहे हा 2 पार्टमध्ये पाठवून, कारण खूप जास्त माझ्याकडे क्लिप्स आहेत. आज तुम्ही या ब्लॉगला 2 पार्टमध्ये डिवाईड करू शकतो. बघा एडिटिंगवर डिपेंड आहे. 2 ब्लॉगमध्ये आला तर 2 पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ. आज जाऊया आपण हिरकणी बुरुजला. आतून रस्ते बिस्ते नसतील ना? सह्याद्री रांग. नाही काय नाही. काहीच नाही ना, मोकळं आहे ना हे सगळं. पावसाळ्यात जाऊन हिरवगार असतं ते, पण अजून पण फॉग आहे. सडन प्लॅनमध्ये चेंज झाला आपला, पण आता 128 झालेत आणि हिरकणी बुरुजला जायचा जो रस्ता आहे तो आहे 1 तास लागणार आहे. जायला 1 तास, यायला परत उतरायला 2.5 तास, तर खूप टाईम होईल. त्यामुळे जो हिरकणीचा आमचा जो प्लॅन होता तो कॅन्सल केला आहे आणि जसं खाली उतरतो. आणि इथं एक भगवतीचं मंदिर आहे, ते पण खूप चांगलं आहे. हे झाड आहे, थोडं बसायचा कार्यक्रम चालू आहे, आराम करण्याचा कार्यक्रम. तिचा प्रवास चालू झाला आहे, खाली उतरतोय आणि जर आमचा फोटोशूट चालू येते. आणि पाठचा व्ह्यू जाम डेंजर आहे. आणि आज स्टोरी अपलोड करतोय आपली. समोरच आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सह्याद्रीची रांग तापी नदीच्या खोऱ्यांपासून थेट कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे. याची एकूण लांबी सुमारे 1600 किलोमीटर इतकी आहे. सह्याद्री पर्वत हिमालयापेक्षाही जुना मानला जातो. जगातील एकूण पक्ष्यांच्या प्रजातीपैकी 30% पेक्षा जास्त प्रजाती या पश्चिम घाटात आढळतात. सह्याद्रीचा कडा सांगतो शिवरायांची गाथा, इथे झुकतो सदैव महाराष्ट्र माझा. हा उवा काढतोय. वास काढतात का रे लोक? उवा काढतात रे. आपले पुढे बा तू ते बसलं की शांत कधी बसलाय हे बघ समोरच आहे. हा पेड बघतो. सकाळी हा एवढा मस्त व्ह्यू नव्हता. हो नव्हता, आता मस्त व्ह्यू. आता एवढा ट्रेक करून
परत खाली उतरून आलो होतो आम्ही. दम लागलाय तर कसलीच आपल्या इथे गाडी असा बारबीक्यू झाला असता याचा. बाबू सो टाइम इट्स 3:40 आणि 2 तास होता असेल तो. घरातनं बाहेर निघालो तर तिकडे एंट्री अरे 2 तास बोल. Entry घेतली ना? नाही आपल्याकडनं नाही घेतली. हा घेत होते यो बोलला फोटो काढायचे तर आपली एंट्री फी गप चल नाही बोलतो एक पूर्ण पकडला तेव्हा आम्ही निघालो मग. घरी जायला आता मानगावला बघू काहीतरी खायला थांबू. काहीतरी खायला. काय खायचं आता आपण चहा आणि प्यायचं. 3:30-4 वाजलेत ना. हे ऋषिकेश ए एसी चालू आहे का एसी लावलाय चालू का बटन दाब बटन साईडला दाबला. बटन आहे पूजाच्या इथं. झालं चालू राईट साईडला बटन आहे बघ. आणि हा रस्ता आम्ही रात्री बघितलेला आता दिवसा बघून घ्या. कम्फर्टेबल ना कम्फर्टेबल ना. मरत माणूस आता झोपला आवडत चांगलं वाटत. झोपायचं नाही. 5 मिनिटं अगोदर आला बोलतो. येण्या बांधतो मला माहिती पोरीने सेल्फी काढले 25 मिनिटं लावले त्याच्या आगीने फोटो काढले 20 मिनिट लावले. मला माहित होतं तुम्ही फोटो ए लोंड्या पुढे थांबवलं ना काय खायचं अरे थांब मांगो क्रॉस करते खाऊन येतो काय करणार आहे तिथं आता अजून? मॅप पण लावलं. टी ब्रेक हा? पाहिजे टी ब्रेक काय पिणार आहे? पाचाड. त्याचा ब्लॉग झाला का चालू होईल अजून? सदर गडावरून खाली उतरलो होतो तर रस्त्यामध्येच जिजाऊ मातांची समाधी आहे तर ती बघायला आलो इकडे. मातुता महामंगल आदर्श जिजामाता 2 जानेवारी 1910. पायाचं ऑपरेशन झालं का? राजमाता जिजाऊ यांच्या समाधीची सुधारणा. भारी आहे रे दगड. भाई हा तर खरा आपल्या महाराजांचा हे काय म्हणतो प्रेरणा. इथंच तर सगळे महाराजांचं. शिवनेरी लावता आता शिवनेरी. बघू आहे का बॉल जायचं. सो इकडे आहे राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी. काय झालं इथं बॅक साईडला भारी काढल्या ना माहिती का आम्ही अर्धा तास हा आम्ही आराम केलता भारी आहे चांगल्या आतमध्ये लय काढ लागते लय काढ लागते. गार्डन याच्यात वाटतं पाहिजे म्हणजे लहान मुलांसाठी होतं गार्डन. तर बघ तिथे गेलो झोपलेला आम्ही तो झाडूचा मोठा झाड तो आंब्याचा कसला आहे त्या खाली मस्त येते. चादर घे असं का आता अंधारात बसलो इथं उसळ पाव खायला. हा
सो आता आम्हाला अजून एक तास अर्धा तास लागणार आहे. फुल ट्रॅफिक आहे या कल्याण शिल्डफाटा रोडला. ही पण नाही पाईपलाईन रोडला. कल्याण शिल्डफाटा रोड आहे ही बाबा. पण तिकडे आलं बाबा. ओके रोड आहे रोडवरून घरी ठीक आहे, कुठला रोड आहे घरी जाताना त्याला जाम ट्रॅफिक आहे. तर इथं आपण सगळी जाम थकल्यात चढून वैभव आणि मनीष आनंदात झोपत आहेत. आणि हा इकडं चांग्या जागा आहे तू. थोड्या वेळात आम्ही पोहोचणार आहेत, हा त्याच्यामुळे मी जागच राहणार आहे. हा? अजून जागाच राहणार का? हा, हा अजून मग बोलतो म्हातारे हो. अजून काहीच नाही. आता जे काय आहे ते पोहोचलो बघू आपण. हा तर आपण किती वाजता निघालो आदित्य? 5 वाजता चालू गेलता ना? कधी सकाळी ना? संध्याकाळी 5 वाजता निघालो ना? हा 5 वाजता निघालेलो. आता वाजले 9:30. चला मग तर आजचा आपला आता vlog जस्ट आम्ही पोहोचलो दावडीमध्ये बेकार ट्रॅफिक मधून. म्हणजे खूपच आम्ही आजच्या या ब्लॉग मध्ये होतं एवढंच. तुम्हाला लय ब्लॉग बेकार जर आवडला असेल पर आम्ही 10 वाजता घरी पोहोचणार आता. आणि इथपर्यंत पाहिला असेल सो लाईक केल्याशिवाय जाऊ नका. सोबत चॅनल सबस्क्राईब करा. दावडीकर आदित्य. येस सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि comment जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर झालेले पाहिजेत. वाघाला सपोर्ट करा. आणि वाघाला सपोर्ट करा. चला आम्ही भेटतो माझ्या उद्याच्या ब्लॉग हा. तोपर्यंत बघत राहा दावडी. चला.